नमस्कार माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका पॉझिटिव्ह व्हिडिओमध्ये. तर मी जो काल कमेंटचा व्हिडिओ टाकला होता ना, तो मी रात्री टाकला होता. आणि ह्या बिचाऱ्या ज्या रोस्टर्स ताई माई अक्का, तर त्यांना बिचाऱ्या जसं काही शोधातच असतात हापापलेल्या, त्यांना झोपच नाही आली रात्रभर. फक्त त्या माझा व्हिडिओ ऐकत होत्या आणि त्याच्यावरच आज दोघींनी रिॲक्शन दिलेलं आहे. तर खरंच मला कीव येते तुमच्या विचारांची ताई माई अक्कांनो. आणि खरंच मी आता ज्या आहेत ना आपल्या फॅन्ड्री ताई माई अक्का, त्यांच्याबद्दल आधी बोलते, त्यानंतर मी फनाली काकूंवर येते बरं का. तर फॅन्ड्री काकू, तुम्हाला मला आधी विचारायचं आहे, तुम्ही बऱ्या तर आहात ना? नाही म्हणजे माझा कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला झोप तर आलीच नसेल आणि कधी एकदा व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करते आणि अपलोड करते असं तुम्हाला झालं असेल, हो की नाही? कारण की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही इतक्या हापापलेल्या होत्या, इतकं जसं काही कुत्रं तुम्हाला चावलेलं आहे पिसाळलेलं, किंवा एखादं कुत्रं किंवा एखादा बैल शिंग वर करून तुमच्यावरती मागे लागलेला आहे असं तुम्ही बोलत होत्या. आणि तुमचे व्ह्यूअर्ससुद्धा बिचारे कन्फ्यूज झाले की हो, तुम्हाला ते विचारते ताई काय झालं, कोणावरती बोलताय तुम्ही, त्यांनासुद्धा कळे ना. बाप रे बाप, खरंच म्हणजे मला ना कीव येते तुमची खरंच. मी तर एक फक्त लहान यूट्यूबर आहे, आता कुठे माझे 100 सबस्क्रायबर्स झालेले आहेत हो, तरीसुद्धा तुम्ही मला एवढं सिरियसली घेतलं आहे. वा 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 वा, थँक्यू. तुम्हा दोघींचे मी मनापासून आधी आभार मानते आणि तुम्हीसुद्धा माझे आभार माना की माझ्यामुळे तुम्हाला अजून काही कंटेंट मिळत आहेत वेगवेगळे. हां ताई माई अक्कांनो, तर सगळ्यात आधी मी जे काल 2 शब्द वापरले, XYZ आणि टिंब खाता, त्याच व्हिडिओला म्हणजे त्याच 2 शब्दांना घेऊन तुम्ही कंटिन्यू अगदी हायपर होऊन बोलत होतात. तब्येत सांभाळा हां काकू तुमची. उगाचच मला तर वाटत होतं आता यांचा BP लो होतोय, हाय होतोय, काय होतंय काय, बापरे बाप, म्हणजे इतकं हे बोलू की ते बोलू, हे बोलू की ते बोलू असं झालं होतं तुम्हाला. म्हणजे हिचं नाव घेऊ तिचं नाव घेऊ, हिला बोलू तिला बोलू, हीच आहे का ती, तीच आहे का ती, बापरे बाप, म्हणजे किती बोलावं ना. कसं असतं ना काकू, आपण जर खरे आहोत ना तर आपल्याला एवढं भुंकायची गरज नसते हो. आपलं सत्य आहे ना ते आपल्या शांततेमधनं दिसून येतं, न बोलता सगळं काही समजतं. आणि जेव्हा आपल्याला सांगायचं असतं ना, मैं कितनी सच्ची हूँ, मैं कितनी सच्ची हूँ, मैं कितनी सच्ची हूँ, मी किती खरी आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे ना, तर तुम्हाला ते भुंकून सांगावं लागतं. कारण की ॲक्च्युली तुम्ही खऱ्या नसतातच ना. आणि काय चॅलेंज देत आहे मला, थोबडा दाखव, एवढं तुम्हाला मला बघायची इच्छा आहे का हो काकू? बरं मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, मी धनश्री आहे, प्रांजल शिंदे आहे, वावगुड्डी म्हणजेच समृद्धी आहे, अभुनी आहे, रचना आहे, मी मेल आहे फिमेल आहे, काय वाटतं काय तुम्हाला, कोण असेल बरं मी? लावा बरं अंदाज. काय तो व्हिडिओ बनवला आहे अगदी बालिशपणाचा. फक्त लहान मुलं कसे शाळेतले भांडतात, तुम्हाला हे बोलली तुम्हाला ते बोलली, फक्त 2च शब्दांना धरून तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बनवला. छी कीव येते. आणि मला सांगा बरं काकू, तुमचं शिक्षण किती झाले? नाबालिक या शब्दांचा अर्थ कळतो का हो तुम्हाला? आणि नाबालिक हा शब्द मी कुठच्याही माझ्या व्हिडिओमध्ये वापरला नाही आहे. माझ्या आधीचेही व्हिडिओ जाऊन बघा आणि आताचेही व्हिडिओ तुम्ही 10 वेळा बघा, कळला? जेव्हा फनाली काकू म्हणतात ना मी तुमच्यापेक्षा लहान आहे ब्लॉगर्स लोकांना, तेव्हा मी फनाली काकूला उद्देशून म्हणाली होती की काकू मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मी असं नव्हती म्हणाली की मी नाबालिक आहे. तर फॅन्ड्री काकू, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, नाबालिक म्हणजे ज्यांचं वय 18पेक्षा कमी असतं त्यांना आपण नाबालिक म्हणतो, आणि ज्यांचं वय 18पेक्षा जास्त असतं ना त्यांना आपण सज्ञान असं म्हणतो. कळलं का? आता तुमच्या ह्या नसलेल्या मेंदूमध्ये ना जरासं फिट्ट करून घ्या, कळलं का फॅन्ड्री काकू? आणि प्लीज फॅन्ड्री काकू, तुमच्या तब्येतीची विचारपूस करूनच मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती जाऊन शब्द उच्चारले आहेत ना आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, आणि लगेचच तुमचे दोघींचे रिॲक्शन्स आले, त्यावरूनच कळतं की ती जी कमेंट आहे ना तुमच्यापैकीच कोणीतरी केलेली आहे. यावरूनच कळतं तुम्ही किती 3rd क्लास लेवलच्या काकू आहात, कळलं का? आणि तुमच्या तब्येतीचा विचार करून मी जे काल 2 शब्द वापरले होते ना ते मी अजिबात नाही वापरणार आणि यापुढे सुद्धा नाही वापरणार. कारण की मला माहिती आहे की तुम्हाला किती त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा, आणि तुम्हाला झोप, तहान, भूक सगळं काही तुम्ही विसरलेला आहात. आणि त्यामुळेच हा सगळा विचार करून मी अगदी नॉर्मल बोलत आहे आणि अगदी शांतपणे बोलत आहे.
तुमच्यासारखं नाही कुत्रं मागे लागल्यासारखं किंवा पिसाळलेलं कुत्रं लागल्यासारखं भू भू भुंकायचं आणि बोलायचं. काहीही तोंडाला येईल ते बोलत होतात. एवढी कीव येत होती ना, एवढ्या मोठ्या झालात तुम्ही, थोडी तरी अक्कल असेल असं वाटलं होतं मला तुम्हाला, पण ती पण नाही हो तुम्हाला. आणि काय, ह्याच्या जीवावर जगते, ह्याचं खाते, त्याचं खाते, हे करते ते करते. मला सांगा काकू, तुम्ही कोणाच्या जीवावर जगताय हो? हां, तुम्हीसुद्धा त्या दोघींचे व्हिडिओ कॉपी करता. तेच व्हिडिओ आज त्यांनी बनवले की 2 दिवसांनी तेच तुमचे व्हिडिओ असतात, त्याच पद्धतीचे तुमचं रोस्टिंग असतं. म्हणजे तुम्हीसुद्धा त्यांचंच सगळं खाता ना, जे मला शब्द तुम्ही वापरले. म्हणजे काय, शेंबूड स्वतःच्या नाकाला आणि ज्ञान सांगेल लोकांना. ही म्हण अगदी बरोबर तुमच्यावरती तंतोतंत जुळते. आणि काय म्हणे, कॉपी करते. अहो तुम्हीच तर आज मी जे काल शब्द बोलले होते ना, ते तुम्ही कॉपी केलं. मी म्हणाली होती की मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे माझं पॉझिटिव्हिटीचं काम करत राहणार आहे. आणि तुम्ही पण आज तेच म्हणालात, मी सुद्धा जिवंत आहे तोपर्यंत धनश्रीला, ह्या लोकांना मी असंच रोस्ट करत राहणार आहे. बापरे, अगदी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे हो मी काकू. जरा लहान मोठ्यापणाचा तरी आदर ठेवा स्वतःचा. काय कॉपी करता हो मला तुम्ही, शी. आणि मला चॅलेंज देत आहे. तुमचं चॅलेंज मी का स्वीकारू बरं? तुमची काय जबरदस्ती आहे का माझ्यावरती? आणि तुमचं चॅलेंज स्वीकारण्या इतपत तुमची तेवढी पातळी नाही आहे आणि तुमची तेवढी लायकीसुद्धा नाही. तू सुद्धा ज्या लोकांना नावं ठेवतेस, ज्या लोकांना एवढं घाण घाण बोलतेस तू काकू, फॅन्ड्रे काकू, त्यांच्याच जीवावर तुझं चॅनल चालू आहे ना गं. अजून तर तुझं चॅनल मॉनिटाईज पण नाही झालेलं. किती दिवसापासून फडफड करतेस, अजून मॉनिटाईज पण नाही झालेलं. हां, आणि त्यांनाच तू नावं ठेवते, त्यांच्या जीवावर कमवते, त्यांचंच तू खातेस ना टिंब. आणि असे बोलतेस तू, आणि तेच शब्द तू मला बोलतेस. वा वा वा. आणि काय हो फनाली काकू, तुम्हाला काय त्या स्क्रीनशॉटचं पडलं होतं? ती जी कमेंट आहे ना, ती तुमच्यापैकीच कोणीतरी केली होती. गोड गोड बोलून कशी मारायची ना दुसऱ्याची, ते तुम्हाला लोकांना बरोबर माहिती आहे. आणि ती कमेंट मी अजिबात नाही डिलीट केली, कळलं का? ती कमेंट ज्यांनी केली होती ना तुमच्यापैकी, त्याच व्यक्तीने ती कमेंट डिलीट केली असावी. आता जसं तुम्ही इतरांवरती ॲलिगेशन्स लावता ना, की हिने व्हिडिओ बनवले आमच्यावरती, तिने नवीन चॅनल काढलं, हिनेच ती कमेंट डिलीट केली आहे, हिनेच ती कमेंट केली आहे नवीन आय डीने, ते सगळं आता तुमच्याबद्दल कोणी जर बोलत आहे तर तुम्हाला मिरची का लागत आहे बरं? म्हणजे तुमचंच कर्म आता तुमच्या पुढे येत आहे तर तुम्हाला त्रास होत आहे का? पण जेव्हा तुम्ही इतरांवरती असे चुकीचे आरोप लावता, नको ती डबल मिनिंग वापरून घाणेरडे शब्द वापरता, तेव्हा तर लय मजा घेता तुम्ही. आता हीच वेळ तुमच्यावर आली आहे तर अशा चौथ्यातून उठल्या आहात तुम्ही. हां, अशा फडफड्या लागलात लगेच तुम्ही का बरं? मजा घ्या की आता जरा तुम्ही पण, स्वतःला कसं वाटतं ते. काय फोन आले काकू, तुम्ही तर म्हणता मी तर तुझे व्हिडिओ बघत नाही आणि सगळं स्टार्ट टू एंड, मला ते वाटते 10 वेळा तरी व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत असाल माझं एक व्हिडिओ, त्यामुळे तर एवढं सगळं डिटेलमध्ये आज बोललात तुम्ही व्हिडिओमध्ये. किती खोटं बोलावं ना, किती बघते तर बघते म्हणावं ना. खोटं बोलून लोकांची दिशाभूल का बरं करता तुम्ही? आणि काय हो फॅन्ड्री काकू, तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन बोलता, तुम्ही मानता. अरे जे स्वामी समर्थांना मानतात ना, ते दुसऱ्यांचं म्हणजे वाटोळं होऊ दे किंवा दुसऱ्यांचं वाईट होऊ दे असं कधीच मनामध्ये चिंतत नाहीत. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा, मी कुठच्याही व्हिडिओमध्ये असं नाही म्हणाले की तुमचं काहीतरी चुकीचं होऊ दे किंवा तुमच्याबद्दल कधीही वाईट मी चिंतलेसुद्धा नाही हो. उलट मी हेच म्हणत आली की तुमचंसुद्धा चॅनल ग्रो करू दे, तुमचीसुद्धा प्रगती होऊ दे. फक्त तुमचं जे रोस्टिंग आहे ना त्याची थोडीशी पद्धत बदला, हेच मी म्हणत आलेली आहे. आणि तुम्ही तर आज सरळ म्हणालात, मी तर स्वामी समर्थांना प्रार्थना करते की यांचं असं होऊ दे, त्यांचं तसं होऊ दे. खरंच मला कीव येते तुमच्या विचारांची. आणि स्वामींनासुद्धा राग येत असेल, हसायला येत असेल की असे कसे लोक आहेत जे माझ्या नावाचा वापर करून इतरांना अगदी घालून पाडून बोलत आहेत, त्यांनासुद्धा तुमचा राग आला असेल. आणि काय हो फनाली काकू, मी एवढं बोलली, एवढे तुम्हाला मिरची लागली का हो की तुम्ही माझं पॉडकास्ट ऐकूनच नवीन ब्लॉगर्सची एंट्री घेतलेली आहे तुमच्या व्हिडिओमध्ये? मी हे म्हणालीच होती की तुम्ही हे कधीच ॲक्सेप्ट नाही करणार की माझे व्हिडिओ बघूनच तुम्ही आता नवीन ब्लॉगर्स शोधत आहात. तुम्ही आता हेच सांगाल की मला अमकं कमेंट करते, तमकं कमेंट करते. म्हणजे किती ना, म्हणतात ना माणूस जगाला फसवू शकतो पण माणूस स्वतःला कधीच नाही फसवू शकत. आणि हेच तुमच्या बोलण्यामधनं दिसून येतं, समजून येतं.
आणि फॅन्ड्री काकू, तुम्ही अजिबात एवढं हायपर होऊ नका बरं का, नाहीतर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही अजून हायपर व्हाल आणि मी 12 गावचं पाणी पिऊ दे नाहीतर 100 गावचं पाणी पिऊ दे, तुमचं काय कमी जास्त होतं आहे हो. तुम्ही किती गावचं पाणी पिलात, कोणाकोणाचं पाणी पिलात ते जरा बघा तुम्ही स्वतः आरशामध्ये एकदा तोंड तुमचं. तर माझ्या मित्रमैत्रिणीनं, मला आता ह्यांच्याबद्दल जास्त काही बोलायचंच नाही आहे. तुम्ही एकदा त्या फॅन्ड्री काकूंचा व्हिडिओ जाऊन बघा, आजचा व्हिडिओ. इतक्या त्या भुंकलेल्या आहेत ना, अगदी पिसाळलेल्या कुत्र्यासारखं. त्यांची रात्रीची झोप, तहान, भूक सगळं काही उडालेलं आहे असंच त्या व्हिडिओमधनं समजत आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला कळेलच. म्हणजे एखाद्याला आपलं खोटं आहे ते खरं साबित करण्यासाठी किती ओरडावं लागतं, किती लोकांना सांगावं लागतं ना, त्या टाईपची ती मावशी आहे, फॅन्ड्री काकू आहे. तर तुम्ही एकदा जाऊन बघा, तुम्हाला कळेलच तिची लायकी काय आहे ते. आणि मला त्या लोकांमध्ये जास्त काही बोलण्यात इंटरेस्ट अजिबातच नाही आहे, कारण की आपलं मोटिवच आहे, आपल्याला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची आहे, छान छान बोलायचं आहे. आणि काही मी शब्द असे वापरले 1-2 तर मी ते त्यांची लायकी आहे, त्यांच्यापेक्षा तरी खाली जाऊन मी माझी पातळी अजिबात सोडली नाही आणि पुढेसुद्धा सोडणार नाही आहे. पण हां, मी 2-3 असे शब्द वापरले कारण की त्यांना ते लागू पडतात आणि त्यांची तेवढी लायकीच आहे. आणि फॅन्ड्री काकू अगदी वेड्यासारख्या बोलत आहेत, ही अशी बोलली ती तशी बोलली. अहो, मी माझ्या व्हिडिओमध्ये बोललीच नाही की मला तुमचं तोंड बघायचं आहे, तुमचं तोंड दाखवा. मला काहीच इंटरेस्ट नाही हो तुमचं थोबाड बघण्यात. तुमचं तोंड आहे ना, तुम्हालाच दाखवा स्वतःला आणि खुश राहा, कळलं का. अजिबात मला बघायचं नाही तुमचं थोबाड. आणि काय हो फॅन्ड्री काकू, काय चोरलं मी तुमचं, काय डिस्क्रिप्शन चोरलं, काय चोरलं. अहो, तुम्ही तर असे धडाधड सगळ्या ब्लॉगर्स लोकांचे टॅग वापरता, डिस्क्रिप्शन वापरता, तेव्हा ती काय चोरी नसते का. तुम्ही पण तर चोरी करता आणि वरनं मला बोलता मी तर असं काही केलेलंच नाही आहे. अरे वा, चोर तो चोर आणि वर शिरजोर. मी माझं काम जे आहे ते असंच करत राहणार आहे, तेही चांगल्या शब्दांमध्ये आणि अगदी शांतपणे. ह्या लोकांसारखं अजिबात भुंकणार नाही आहे आणि भुंकण्याची मला सवयसुद्धा नाही, कारण की मी एक माणूस आहे, माणसासारखं मला जगायचं आहे, माणसाशी माणसासारखं वागायचं आहे, हीच मला शिकवण दिलेली आहे. यांच्यासारखं जाऊन खालच्या लेवलला एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं, घाणेरडे शब्द उच्चारणं, अशी शिकवण तर मला अजिबात नाही मिळालेली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि एका नवीन धमाकेदार व्हिडिओसोबत आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय बाय. बाय बाय फॅन्ड्री मावशी आणि आमच्या फनाली मावशी. बाय बाय.